पुढची बातमी आहे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या संदर्भातली। देशामध्ये सध्या फक्त जेन झींची चर्चा सुरू आहे। वातावरण हे जेन झींचं आहे, एक प्रकारे त्यांचाच बोलबाला आहे। राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक पक्ष जेन झींना आकर्षित कसं करता येईल यासाठी नवनवीन युक्त्या लढवतोय आणि या जेन झींच्या दिल्ली आणि त्यानंतर झारखंडमधल्या आंदोलनानं सगळा देश ढवळून गेला। जेन झींच्या झारखंडमधल्या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टीचा सहभाग नव्हता, पण त्या आंदोलनाला दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं बॅकग्राऊंड होतं आणि जंतर मंतरवरचं आंदोलन कॉकरोच जनता पक्षानं केलेलं। त्यात कॉकरोच जनता पार्टीच्या स्थापनेचं कारण होतं देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य। हा सगळा घटनाक्रम आपल्या प्रत्येकाला परिचित आहे, पण आज याच विषयी आणखी एक घडामोड घडली। त्यामध्ये स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुप्रीम कोर्टातल्या एका प्रकरणात जेन झींच्या बाजूने आदेश दिला। त्यात वकिलांच्या बार काउन्सिल ऑफ इंडियावरती सरन्यायाधीशांनी जोरदार फटकारे लगावले आणि याच बातमीमुळे आजचा दिवस चांगलाच गाजला। तर हे मूळ प्रकरण आहे हैदराबादच्या द नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ म्हणजे नालसार मधलं। सरन्यायाधीश सूर्यकांत यांना नालसारच्या दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केलं गेलं। त्याला विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांचा विरोध होता। त्यांनी तसं एक पत्र सुद्धा सरन्यायाधीशांना पाठवलं। वकील होणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं एक नोटीसच काढली। त्यांना वेगवेगळ्या राज्यातील बार काउन्सिलची नोंदणी देऊ नका अशी सूचना त्यात होती। त्यावर सुप्रीम कोर्टात एका अन्य प्रकरणाच्या वेळेला चर्चा झाली। त्यात स्वतः सरन्यायाधीशांनी आदेश देत बार काउन्सिल ऑफ इंडियाचीच कानउघाडणी केली। त्यानंतर बार काउन्सिलनं त्यांची नोटीस तातडीनं मागे घेतली, पण तरीही त्यांना 14 दिवसात स्पष्टीकरणाचे आदेश सरन्यायाधीशांकडून देण्यात आले। तर याविषयी जेन झींची म्हणजे नवोदित वकिलांची बाजू घेताना बार काउन्सिल ऑफ इंडियाला सरन्यायाधीशांनी कसं फटकारलं आपण पाहूया। एकतर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे। मी देखील माझ्या तरुणपणी मागण्यांसाठी आंदोलन केली आहे। तसंच माझा विद्यार्थ्यांशी याविषयी पत्रव्यवहार सुरू असताना तुम्हाला मध्ये नाक खुपसायची गरज काय? त्यांची नोंदणी रोखणारे तुम्ही कोण होता? बार काउन्सिल ऑफ इंडिया कारण नसताना यामध्ये पडतंय। तर देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भूमिकांमुळे कायमच चर्चेत राहिल्यात। देशाच्या युवकांना त्यांनी कॉकरोच झुरळं असं संबोधलं आणि त्यानंतर देशामध्ये जेन झींचं वादळ निर्माण झालं। पण आता याच युवकांच्या हक्कांसाठी सरन्यायाधीश पुढे सरसावले। युवकांसाठी त्यांनी त्यांच्याच माणसांची म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाची खरडपट्टी का काढली या विशेष रिपोर्टमधनं पाहूया। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील युवकांचा कॉकरोच म्हणजेच झुरळ असा उल्लेख केला। डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका मोहिमेनं आकार घेतला। युवकांच्या किंवा जेन झींचा सर्वाधिक वेळ खर्च होणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला। याच कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपर फुटीवरून दिल्लीत अभूतपूर्व आंदोलन केलं। त्यावरून देशात जे घडलं ते सर्वांनाच माहिती आहे। दिल्लीतल्या या आंदोलनाचे जनक हे सरन्यायाधीशच आहेत असं संजय राऊत यांनीही म्हटलं होतं। जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणांना, बेरोजगारांना झुरळ, कॉकरोच, किडे, मुंगे अशा पद्धतीनं जे काय अवहेलना केली त्यातून हे लोक जमले। त्याच्याशी इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही। याच युवकांनी हैदराबादच्या नालसार लॉ स्कूलच्या दीक्षांत कार्यक्रमात सरन्यायाधीशांचा निषेध केला होता। त्यामुळे वकिलांची संघटना असलेल्या बार काउन्सिल ऑफ इंडियानं मुलांच्या नोंदणीवर बंदी आणली। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि याच विषयावरून स्वतः सरन्यायाधीशांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाचीच खरडपट्टी काढली। त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियानं तातडीनं विद्यार्थ्यांवरील बंदीची नोटीस देखील मागे घेतली। ज्या सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली त्याच सरन्यायाधीशांच्या या आदेशामुळे आता जेन झींच्या त्यांच्याबद्दलच्या भावना बदलतील का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।